नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विषय इंग्रजी 2.2 स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स म्हणजे दोरीची आपण कहाणी पाहूया, दोरीची गोष्ट पाहूया. वॉर्म अप. सिट इन अ सर्कल, पास बॉल अराउंड व्हाइल म्युझिक प्लेस. व्हेन द म्युझिक स्टॉप्स, लर्नर होल्डिंग द बॉल मस्ट स्पीक एनी फनी डायलॉग सेंटेन्स ॲज इफ द पपेट इज टॉकिंग. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला गोल सर्कलमध्ये बसायचं आहे आणि बॉल पास करायचा. जसे म्युझिक चालू होईल तसे, आणि ज्याच्याकडे बॉल येईल म्युझिक थांबल्यावर त्याने गाणी किंवा एक डायलॉग, फनी डायलॉग बोलायचा आहे. आता पुढे पाहूया. रीड अँड अंडरस्टँड. वाचू आणि समजून घेऊया. इंडिया इज अ लँड ऑफ कलरफुल अँड एक्साइटिंग पपेट ट्रॅडिशन. आता इंडिया आहे आपली, ती एक कठपुतली परंपराची खूप मोठी भूमी आहे. फाउंड इन एव्हरी कॉर्नर ऑफ कंट्री, आणि देशाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, म्हणजे भारताच्या चारही देशांमध्ये आपल्याला ही ट्रॅडिशन आहे, ही परंपरा आहे कठपुतलीची, ती सगळीकडे दिसते. इच रिलिजन हॅज ओन स्पेशल स्टाईल ऑफ पपेट्स दॅट टेल्स वंडरफुल स्टोरीज. आणि प्रत्येक रिजनची, प्रत्येक भागाची स्वतःची एक वेगळी स्टाईल आहे, ती गोष्ट सांगायची. इन नॉर्थ, स्पेशली राजस्थान, द ब्राईड अँड डान्सिंग कठपुतली पपेट्स परफॉर्म टेल्स ऑफ ब्रेव किंग्स अँड क्लेवर क्वीन्स. आता राजस्थानमध्ये गेलो, नॉर्थमध्ये, तर राजस्थानमध्ये ब्राईड डान्सिंग कठपुतल्या, अशा कठपुतल्या असतील आपल्याला, त्या नृत्य करणार असतात आणि त्या आपल्या गोष्टी सांगतात शूर राजांच्या, क्लेवर उषा राण्यांच्या. या बघा, या कठपुतल्या आहेत, दोऱ्याच्या सायन्यावल्या त्या गोष्टी सांगत असतात. आता द साऊथ स्टेट्स, आपण जर कर्नाटका, तामिळनाडू अँड द साऊथ स्टेट्स लाईक कर्नाटका अँड तामिळनाडू आर फेमस फॉर बोमलट्टम पपेट्स. आणि आपण जर कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिणेकडे राज्ये हे पाहिले तर बोमलट्टम बावल्यांसाठी ते प्रसिद्ध आहेत. देस पपेट्स आर लार्ज, ब्युटिफुली कर्व्ड अँड मेड विथ ग्रेट स्किल. आणि त्या कठपुतल्या आहेत, त्या बावल्या आहेत, त्या मोठ्या असतात, सुंदर, रेखीव कोरीव कामाच्या असतात आणि मोठ्या कौशल्याने बनवल्या असतात. ट्रॅडिशनली बोमलट्टम इज यूज इन टेम्पल फेस्टिवल्स अँड विलेज गॅदरिंग्स टू टेल स्टोरीज ऑफ रामायणा, महाभारत अँड लोकल लिजंड्स. आता बोमलट्टम याच्यामध्ये आपण जो देवळाचा उत्सव असतो, कोणताही आपला उत्सव असतो, त्याच्यामध्ये आपल्याला महाभारत, रामायण, काही दंतकथा असेल तिथे शूरवीर राजांच्या, त्या सांगण्यासाठी याचा वापर होतो. बिकॉज ऑफ पपेट्स could move their hands, head, even the eyes very smoothly. They were used to teach moral values and entertain people during celebration. आणि या ज्या बावल्या आहेत त्या अशा प्रकारे हालचाल करतात, त्यांच्या हाताची हालचाल झाली, डोक्याची हालचाल, इव्हन त्यांच्या डोळ्यांची हालचाल इतकी स्मूथली करतात की आपल्याला त्या गोष्टी सांगण्यासाठी, म्हणजे या नैतिक मूल्यांच्या गोष्टी आहेत त्या सांगण्यासाठी आपण मदत करतात ते आपल्याला, आणि आपल्या मनोरंजन करतात. सेलिब्रेशन, उत्सव सेलिब्रेशन असं तेव्हा. The performers believed that these puppets brought blessings and joy wherever they were shown. आणि या ज्या बावल्या आहेत त्यांचा नैतिक मूल्याची शिकवण देण्यासाठी उपयोग केला जातो. आता पुढे आंध्र प्रदेश. इन आंध्र प्रदेश, द शायनिंग लेदर थोलू बोमलट्टा पपेट्स क्रिएट मॅजिकली शॅडो पिक्चर्स ऑन व्हाईट स्क्रीन. याच्यामध्ये आपल्याला चांबड्याच्या बोमलट्टा बावलो जादू छायाचित्र तयार करतात. Traditionally, Tolu Bomulatta was used to tell sacred stories, especially episodes from Ramayana, through glowing shadows, music and expressive movements. आता याच्यामध्ये काय करतात, रामायणातला, महाभारतातला प्रसंग सांगण्यासाठी या बावल्यांची जी सावली असते ती एखाद्या गोल अशा थोडं बोमलाटता याच्यावर येते आणि तो प्रसंग आपल्याला त्या सावल्यांद्वारे आपल्याला सांगितला जातो. दे डॉट पीपल इम्पॉर्टंट लेसन्स अबाउट गुड बिहेवियर, काइंडनेस, ब्रेवरी अँड ट्रथ. आता याच्यामध्ये या गोष्टी आहेत ते आपल्याला लोकांना अशा गोष्टी सांगतात, चांगलं कसं वागायचं, दया कशी दाखवायची, शूर कसं व्हायचं, सत्यासोबत सत्य साखर, त्या गोष्टी त्या सांगत असतात. द शॅडो पपेट्स वेअर ऑल्सो बिलीव्ड टू प्लीज विलेज डेटीज अँड ब्रिंग हार्मोनी टू द कम्युनिटी. या ज्या बावल्या आहेत त्या आपल्या ग्रामदेवता असतील त्यांना खुश करण्याचं तसेच समाजात सलोखा निर्माण करण्याचं कामही करतात. आता पुढे आता इन Odisha and Bengal, the tiny rod puppets slide, jump, and twist in funny ways. These wonderful puppets sing, dance, act, even teach beautiful stories of India's rich culture. Watching puppet shows feels like seeing fairy tale come alive.
आता आपण जर ओडिशा पश्चिम बंगालमध्ये गेलो तर या ज्या बावल्या आहेत त्या उड्या मारतात, अशा उड्या मारतात, फनी वेज मध्ये उड्या मारतात, सरकतात, गिरक्या घेतात आणि त्या गाणं बोलतात, नाचतात, अभिनय करतात आणि भारताच्या संस्कृतीची सुंदर जी भारताची संस्कृती आहे त्यातल्या कथा सांगतात, त्या आपल्याला शिकवतात. आणि त्या बावल्यांचा खेळ आपण पाहतो त्याप्रमाणे ते बघतो तर आपण एखादी कथा जिवंत झाल्यासारखी आपल्याला वाटते. Puppet shows are not only interesting but also full of fun and surprises. Sometimes the puppets do silly things that make everyone laugh. आता याच्यामध्ये ज्या बाहुल्या आहेत ते केवळ मनोरंजन करत नाहीत तर ते आपल्याला गंमत करतात, आपल्याला सरप्राईज देतात, कधी कधी गणपतीला अशा गमतीशीर गोष्टी करतात की आपल्याला हसायला येईल. इमॅजिन द पपेट किंग हू कीप्स ड्रॉपिंग हिज क्राउन अगेन अँड अगेन अँड द पपेट पॅरोट दॅट टॉक्स नॉनस्टॉप until even the puppeteer acts tired. In some shows, a puppet suddenly sneezes loudly, achoo, and audience bursts into giggles. आता याच्यामध्ये अशी कठपुतली राजा आहे, तो त्याचा मुकुट आहे तो वारंवार खाली पडतोय त्याच्यामुळे काय होतं, कठपुत तो त्याचा पोपट होतो सारखा सारखा, त्याला दुःख होतं आणि काही पपेट मध्ये तो अचानक जोरात शिंकतो आचो आणि त्याच्यामुळे प्रेक्षक हसतात. A naughty puppet may try to escape from stage and puppeteer quickly pulls string, catch it before runs away. आता याच्यामध्ये काही बाहुले आहेत ते स्टेजवरून पळून जायचा प्रयत्न करतात आणि जो पपेटर असतो जो वरचा तो डोळे ज्याच्या तो त्याला वापस खेचतो. These funny moments make puppets exciting because of never know puppet will do next. आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप रोमांचिक बनतात कारण अशी बाहुली पुढे काय करेल आपल्याला काही कळतच नाही. दॅट इज व्हाय puppet forms India continue to entertain children, adults alike, keeping our old tradition alive in joyful way. आणि याच्यामुळे काय होतं की जो पपेट शो आहे इंडियामध्ये तो कंटिन्यू झालेला आहे, तो छोट्या मुलांना तसेच मोठ्या तरुणांना मोठ्या माणसांना पण मनोरंजन करण्याचं काम करतं आणि आपली जी ओल्ड ट्रेडिशन आहे ती जॉयफुल आणि प्लेफुल मध्ये अजूनही अस्तित्वात आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हातावर याचं बनवायचं आहे बावल्या. आता वर्ल्ड बास्केट आलेले शब्द पाहूया. एक्साइटिंग कॉझिंग स्ट्रॉंग फिलिंग ऑफ प्लेजर अँड इंटरेस्ट. खुशीचा म्हणजे एक्साइटिंग. पपेट अ मॉडेल ऑफ पर्सन ऑर अॅनिमल दॅट यू मूव्ह पुलिंग स्ट्रिंग्स हेल्प ऑफ फिंगर्स. फिंगरच्या सहाय्याने हलणारी बावली. ट्रॅडिशन अ कस्टम बिलीफ आपली रूढी परंपरा आपण ट्रॅडिशन बोलतो. कार्ड कट वूड स्टोन ऑर्डर टू मेक ऑब्जेक्ट. डेटीज गॉड्स ऑर गॉडेस याच्यामध्ये देवदेवता. हार्मनी a state of agreement or peaceful existence together. आता टाइप ऑफ पपेट्स, स्टेट, रिजन आणि फीचर्स हे आपल्याला होमवर्क मध्ये करायचं आहे. पपेट्स विषयी 2 गोष्टी लिहायच्या आणि ई मध्ये पपेट्स स्टोरी स्टोरीज, पिक्चर्स, लेसन्स, ट्रॅडिशन्स, शोज हे बाकीचं तुम्हाला लिहायचं आहे. आता इथं सफिक्स लिहायचं. याच्यामध्ये वंडरफुल झालं, ब्युटिफुल झालं, केअरफुल झालं असं फुलवाले लिहायचे. इथं एफला अंडरलाईन करायचे आपल्याला. इथे आपला अंडरलाईन कप, आपण कप बोलतो, फोनोटिक बोलतो, टप बोलतो, एफला आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. अशा प्रकारे आपला पपेट्स हा धडा शिकून झालेला आहे. याचा होमवर्क वाले व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. स्टोरीज ऑफ ऑन स्ट्रिंग्स हा धडा आपला शिकून झाला. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.